नमस्कार। चाट म्हटली की दहीपुरी, पाणीपुरी, रगडा आणि बरंच काही। ही नावं ऐकताच सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते। सुटलं ना तुमच्या पण? तर याची चव वाढवण्याचं काम करते ते म्हणजे पुदिन्याची आणि चिंचेची चटणी। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे अतिशय चविष्ट अशी आणि जास्त दिवस तुम्ही घरामध्ये स्टोअर करू शकणारी अशी चिंचेची चटणी। आणि एकदा जर का तुम्ही ही चटणी बनवून ठेवली तर केव्हा पण घरामध्ये चाट बनवू शकता आणि ट्रस्ट मी, तुम्ही बाहेरची चाट खाणं विसरून जाल, एवढी टेस्टी ही चटणी बनते। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर त्यासाठी इथं मी घेतलेली आहे 250 ग्रॅम म्हणजेच 1 पाव चिंच। चटणी मी थोडीशी जास्त प्रमाणातच बनवत आहे। तुम्हाला जर का कमी बनवायची असेल तर तुम्ही याचे अर्धे प्रमाण घेऊन बनवू शकता। पण ही चटणी घरामध्ये खूप जास्त दिवस स्टोअर राहू शकते, त्यामुळे मी थोडं जास्तच प्रमाणामध्ये बनवते आहे। आणि तशीही ही चटणी एवढी टेस्टी बनते की घरामध्ये जास्त दिवस राहतच नाही, बनवल्या बनवल्या लगेच संपते। आणि कपाने जर का हे मोजून घेतलं तर हे 2 कप चिंच आहे। आता आपण यामध्ये टाकूया 2 कप चिंचेसाठी 4 कप गरम पाणी। गरम पाणी घातल्यामुळे चिंच लवकर भिजते आणि नरम व्हायला मदत होते। आणि जर का तुम्ही थंड पाण्यामध्ये चिंच भिजवत असाल तर तुम्हाला थोडं जास्त वेळ चिंच भिजवून घ्यावी लागेल। आता आपल्याला 1 ते 1.5 तासासाठी चिंच भिजवून घ्यायची आहे। यावरती झाकण ठेवून घेऊ। तर एखादा घंटा झालेला आहे। तुम्ही बघू शकता चिंच छान भिजलेली आहे। आता आपल्याला ही चिंच मिक्सरमध्ये छान बारीक अशी वाटून घ्यायची आहे। तुम्हाला जर का वाटत असेल की चिंचेमध्ये पाणी खूप जास्त झालेलं आहे तर चिंच बारीक करत असताना यातील फक्त थोडंसं पाणी टाकून चिंच वाटून घ्यायची। त्याचबरोबर मी चिंच बारीक करत असताना यामध्ये 1 इंच आलं घातलं आहे। जर का तुमच्याकडे सुंठ पावडर असेल तर तुम्ही सुंठ पावडर पण घालू शकता, पण सुंठ पावडरपेक्षा आलं हे सर्वांकडे इझिली अवेलेबल असते। तुम्ही बघू शकता या प्रकारे मी छान मस्त चिंचेची फाईन अशी पेस्ट करून घेतलेली आहे। तर इथं मी बाउलवरती स्टेनर ठेवून घेतलेला आहे। यामध्ये आपल्याला हा चिंचेचा पल्प टाकून घ्यायचा आहे आणि हा गाळून घ्यायचा आहे, जेणेकरून यामध्ये ज्या चिंचेच्या रेषा वगैरे काही चिंचेची साल असेल तर ते यातून निघून जाईल आणि आपल्याला अगदी फाईन अशी चिंचेची पेस्ट भेटेल। तुम्ही बघू शकता अगदी प्लेन चिंचेचा पल्प तयार झालेला आहे। आता इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये टाकूया 2 टेबलस्पून तेल। तर आता तेल तापलेलं आहे। यामध्ये घालूया 1 टीस्पून जिरं। जिरं छान तडतडलं की यामध्ये टाकूया 1/2 टीस्पून हिंग। हिंग टाकल्यानंतर लगेच आपल्याला यामध्ये चिंचेचा पल्प टाकून घ्यायचा आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि गॅसची फ्लेम आपल्याला ही लो मीडियम ठेवायची आहे। तर इथं मी बाउलमध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि ते पाणी यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि अगदी थोडंसंच पाणी घातलेलं आहे। तुम्हाला आता जरी असं वाटत असलं की ही चटणी खूप दिसायला पातळ दिसत आहे तरी काही टेन्शन नाही, कारण आपण ही चटणी छान शिजवून घेणार आहे, त्यामुळे ती घट्ट होते। आता आपल्याला चटणीला एकदा छान उकळी काढून घ्यायची आहे। तर चटणीला उकळी यायला सुरुवात झालेली आहे। आता यामध्ये घालूया 250 ग्रॅम गूळ। जेवढी आपण चिंच घेतलेली होती तेवढाच आपल्याला गूळ घालायचा आहे आणि गूळ हा बारीक करून घ्यायचा, जेणेकरून हा लवकर मेल्ट होईल। आता आपल्याला हा गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियम ठेवायची आहे। तुम्हाला जर का जास्त गोड चटणी हवी असेल तर गूळ थोडा जास्तही घातला तरी चालेल, पण आपण चिंचेची चटणी बनवत आहे त्यामुळे थोडीशी आंबट गोड खायला छान लागते। तर गूळ हा पूर्णपणे वितळलेला आहे। आता या स्टेजला आपण यामध्ये घालणार आहे 2 टीस्पून मीठ। तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त टाकू शकता। 1 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून काळं मीठ। काळं मीठ घातल्यामुळे चटणीला छान चटपटीत अशी टेस्ट येते। 2 टीस्पून जिरा पावडर आणि आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता सर्वात शेवटी यामध्ये मी घालणार आहे 6 टेबलस्पून साखर।
तुम्हाला नाही घालायची असेल तर नाही घातली तरी चालेल। या जागी तुम्ही थोडा एक्स्ट्रा गुळही घालू शकता। आणि आता आपल्याला हे मीडियम फ्लेमवरती छान थोडीशी घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे। तर 4 ते 5 मिनिट झालेले आहे। चटणी छान शिजलेली आहे। तर आपली चिंचेची चटणी तयार झालेली आहे। तर चटणी व्यवस्थित शिजली की नाही ते कसं ओळखायचं, तर आपण जो चमचा घेतलेला आहे तो या प्रकारे चटणीतून बाहेर काढायचं आणि तुम्ही बघू शकता चमच्याला छान चटणीची कोटिंग आलेली आहे। असं झालं की समजायचं आपली चटणी ही व्यवस्थित शिजलेली आहे। आणि आता जरी ही चटणी थोडीशी पातळ वाटत असली तरी थंड झाल्यानंतर ही घट्ट होते। आता आपण गॅस बंद करून घेऊ। तर आपली अगदी चटपटी, टेस्टी आणि मार्केटपेक्षाही चवीला उत्तम अशी चिंचेची चटणी तयार झालेली आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा।